नमस्कार मंडळी, मी समीक्षा पिंपळकर राईपुडीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आंबा आणि जांभळाचा आईस्क्रीम कसं बनवतात ते मी तुम्हाला दाखवते। एक नवीन रेसिपी, म्हटलं गरमीचे दिवस आहेत तर थंड असं आपल्या प्रेक्षकांना दाखवूया काहीतरी, म्हणून मी आंबा आणि जांभळं घेतलेत। तर मग आपण तयार बनवूया। सर्वप्रथम दूध गरम करत ठेवूया। दूध गरम होते तोपर्यंत आंबा आणि जांभळं धुवून घेते आणि धुवून झाल्यावर त्यांनी कापून घ्यायचे। आता सर्वात आधी हा आंबा घेतला आहे मी, हापूस आंबा आणला होता, आमच्या गावातून घेऊन आली होती बिना केमिकलचा। तर तो आंबा आता कापून घेतला आहे, तो त्याची चीर पाडून त्याचे गर आहे तो सगळा काढून घ्यायचा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये। हे बघा, अशा प्रकारे आंब्याचा गर काढून घ्यायचा चीर पाडून। आता हे सगळं गर काढून घेते। एकच आंबा घेतला आणि काल मी बाजारात जाऊन जांभळं आणली होती, तर ती जांभूळ आणि आंबा हे मिक्स करून यांचा आपण रस तयार करायचा आणि त्याच्यामध्येच आपण दूध घालायचं। आता ही बघा, ही अशी जांभळं त्यांची बी काढून घ्यायची अशा प्रकारे आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दोन्ही एकत्र मिक्सरला लावून घ्यायचं। दूध पण चांगल्या प्रकारे गरम झाले, उकळी आली त्याला। आता आंब्याचा गर आणि जांभूळ हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले आणि 2 चमचा मोठा साखर घेतले। त्याच्यात कोणत्याही फ्लेवरचं एक आईस्क्रीम कप टाकायचा। ते मिक्सरला लावणे बघा, अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं। काजू, बदाम आणि पिस्ता हे घेतले, तर ते मिक्सरला लावून बारीक करून घेतलं। आता दूध थोडंसं काढून घेतलं आहे, थंड करत ठेवलं। तेच दूध मी आंब्याचा जो आपण बारीक वाटून घेतलं होतं आंबा आणि जांभळं, त्याच्यामध्ये दूध घालून वाटून घेतलं, मिक्सरला बारीक करून घेतलं। आता ते बारीक झालेलं मी ह्या कपांमध्ये ओतले। त्याच्यामध्ये आता काजू, बदाम आणि पिस्ता जे बारीक करून घेतले ते असं वरती सर्व करायचं व्यवस्थित चांगलं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं। ते 1-2 तासासाठी ठेवून दिलं ना तर आईस्क्रीम तयार होतो। तो पुन्हा आपल्याला नंतर बाहेर काढून मिक्सरला पुन्हा लावून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे आता झालेला आहे तयार हा आईस्क्रीम। 2 तासांनी आईस्क्रीमचे कप मी बाहेर काढलेत। आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आईस्क्रीम आणि त्याच्यातच आपण ड्रायफ्रूटची जी पावडर तयार करून ठेवली ती घालते 2-3 चमचे आणि पुन्हा मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि लावून झालेलं ते कपामध्ये पुन्हा घालून घ्यायचं आणि त्याच्यावरती पुन्हा ड्रायफ्रूट घालायचं आणि व्यवस्थित घालून ते पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं। फ्रीजमध्ये तयार झालेला आईस्क्रीम 2दा काढून वाटून घेतला, जेणेकरून आईस्क्रीम सॉफ्ट व्हायला पाहिजे, नरमसूत होण्यासाठी। आता हा पुन्हा मी फ्रीजमध्ये ठेवून दिला आहे, अजून 2 तासांनी बाहेर काढला। आता हा आईस्क्रीम तयार झालेला आहे बघा, कसा खूप छान दिसतोय आणि चव पण खूप छान आहे। असा आईस्क्रीम तुम्ही करून बघा। कधी आंबा आणि जांभळाचा आईस्क्रीम केलेला आहे का तुम्ही? तर मी हा बनवलेला कसा वाटला मला कमेंट करा। चला तर मग बाय।